त्याला ताप आलाय. कम अगेन. त्याला अहो विक्रांतचं अरे विक्रांत झालंय. बरं त्याला नाही की तुला? भैया का इतकं काय झालंय? इतकं काय झालंय मानसी? तू माझ्या नवऱ्याला अरे तुरे कधीपासून करायला लागलीस? 1 मिनिट ताई, तो तुझा नवरा आहे तसाच माझा कलिक सुद्धा आहे. मानसी मी हॅलो हॅलो मिसेस दळवी. रिचा हियर. रिचा तू जस्ट आले इंडियामध्ये. रिली? हे काय? यू आर नॉट एक्साइटेड ॲट ऑल. अचानक फोन केलास ना तू म्हणून तर मला असं वाटलं होतं की तू एक्साइट होशील. एनिवे मी असं ऐकलंय तुझी खूप प्रगती झाली आहे म्हणून. म्हणजे? ओ कम ऑन. म्हणजे काय? डोहाळ जेवणापर्यंत पोहोचलीस ना? मला ना तुला खूप काही विचारायचंय. हा? म्हणजे मी गेल्यानंतर हाऊ डिड यू मॅनेज एव्हरीथिंग? बरं ऐक, मला ना एक कॉल येतोय. आय कॉल यू लेटर. ठीक आहे? ओके बाय. ताई अशी काय लॉस दिसतेस? तू असं का वागतेस? ताई उगाच चिडू नकोस, काहीही झालेलं नाहीये. हे घे, प्रेग्नन्सी मध्ये घालायला कम्फर्टेबल कपडे. वाव, that's so sweet. Thank you so much. विक्रांत, तुला ना असं निवांत बसलेलं बघून मला पण आज क्लासला दांडी मारूशी वाटते. हो, मग घे ना सुट्टी, मस्तपैकी गप्पा मारूया आज. अगं पण मी नाही घेते सुट्टी. अगं बाई सुट्टी? कोण घेते सुट्टी? काय नाही अगं, हा म्हणत होता. अगं बाई विक्रांत, काय रे काय झालं? तू सुट्टी घेतोयस? बरं वाटतंय ना तुला? असं बरं आहे, पण जरा नाही पण काय एकदा चेक करून घेतलेलं बरं नाही का? अरे हो हो हो. चेक करायचं म्हणजे काही ताप वगैरे का तुला? तुला जावंसं वाटत नाहीये का? मग तू आराम कर, विश्रांती घे. हा आई, मला काही झालेलं नाहीये. बाबा आणि काका चेष्टा करतायत तुझी. काय चेष्टा करताय तुम्ही? नाही काय तू ते अगबाई करायला लागलीस की फार बरं. काय रे हे, त्याच्यासाठी याला आजारी पाडताय तुम्ही? पुरे ना आता चेष्टा. आई, माझी तब्येत व्यवस्थित आहे, मला काहीच झालेलं नाहीये. पण आपल्याला वाटतं ना कधी कधी की कुठे जाऊच नाही, तसं वाटतं. पण मी जाणार आहे. पण मी काय म्हणते, तुला आज जावंसं वाटत नाहीये की नाही? मग नको जाऊस, विश्रांती घे. अरे तुम्ही डॉक्टर लोकांनी काय ठरवूनच टाकलंय का की अजिबात आराम करायचा नाही म्हणून? कुणाला कुठे जावंसं वाटत नाहीये? अरे वा वा वा, या या बहिणाबाई या. विक्रांतला आज हॉस्पिटलमध्ये नाही जावंसं वाटत. तुला हॉस्पिटलला यावंसं वाटत नाही? नाही, असं काही नाहीये. काही झालंय? काहीच नाही. चल मग, मी तुला न्यायला चाले. क्या बात आहे विक्रांत, नशीब काढलंस रे, न्यायला आली तुला ती. गप्प बस. आणि तू काय असा टाइमपास करत बसलायस? काय आज क्लास वगैरे नाही वाटतं? मी जाईन ना माझ्या वेळेला, तू का मला वेळेच्या आधी हकलतीयस?
दे. वंस तुम्ही बसा ना. काही नाश्ता वगैरे करणार का? नको नको, खरंच नको मला. विक्रांत पण निघूया का? हा, नाही तर मी तुला अजून थांबायचं असेल घरी तर थांबूया, माझी काही हरकत नाहीये. मी तेच म्हणत होते की आज जरा आराम कर, जाऊ नकोस म्हणून. विक्रांत, निघूया का आपण? अरे हो, तू पण येणार आहेस ना? विसरला तितक्यात? नाही नाही मी काही विसरलेले नाही. काही काही गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात राहतात. चला निघूया आपण, उशीर होतो. तेच म्हणलं मी, नको जाऊ या नादात खूप वेळ गेला ऑलरेडी. मला खूप काम आहे, मला प्लीज मार्केटपर्यंत सोडा. म्हणजे मी हॉस्पिटलला येणार नाहीये. ठीक आहे, चला येतो. अहो, हे कुठे गेले आता? म्हणू आजोबा कुठे गेले ग? अगं, मला जरा वरची जुन्या कपड्यांची पिशवी काढून हवी होती. एवढ्यात कुठे गेले हे? आणि हे ग काय खाल्लं नाहीस तू अजून? हो काय म्हणू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? आजोबा कुठे गेले असं विचारलं मी तुला. आजोबा ना, ते वरून नाटेकर काका हाक मारत होते, त्यांच्याकडे गेले. सॉरी, दुसरं काय म्हणालीस तू? एक घास सुद्धा अजून खाल्ला नाहीयेस तू. सकाळी सकाळीच कसली कामं काढून बसतेस ग? आवरते आणि खाऊन घे. थांब, मी गरम करून आणते. अगं नको नको, राहू दे, खाते मी. मला नाही आवडत तू गारढोण खाल्लेलं. आजी आहे ना, मग तोपर्यंत देते गरम करून. ए आजी, नको ना म्हणत जाऊ असं. हे बघ, तुझंच काम करतीये. माझं काम? फॉर्म भरतीये. हो का? मग भर भर. ते महत्वाचं आहे हा, तुझ्या कामापेक्षा सुद्धा. केला मी कंप्लीट फॉर्म. हॅपी? हो, हॅपी. हॅलो आंटी. हो हो, हॅलो. कोण आपण? तुम्ही मला कशा ओळखणार आंटी? मी फर्स्ट टाइम इथे आली आहे. मी मोनिकाची मैत्रीण रिचा. हो का? या ना आत या. ही मोनिकाची मैत्रीण. काय नाव म्हणाला? रिचा. हा, रिचा. आणि ही मोनिकाची चुलत सासू गीता. आणि मी मोनिकाची सासू अलका. तुम्ही तिच्या सासू? ओ, ग्लॅड टू मीट यू. मोनिका आहे ना घरी? नाही, ती बाहेर गेली मार्केटमध्ये. तुमचा फोन नाही झाला का? आधी फोन करून आली असतीस ना तर थांबली असती ती. ऍक्च्युली आंटी काय ना, मला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि मला वाटलं आता प्रेग्नन्सीमध्ये ती कुठे बाहेर पण जाणार नाही. बट एनिवे, जर ती आता घरी नसेल तर मी नंतर येते. नाईस टू मीट यू बोथ. अगं तू बस ना, थांब. नाही नाही, इट्स ओके आंटी, मी जाते. अगं असं कसं? मोनिकाची मैत्रीण आहेस तू.
वहिनीने ना कालच मस्तपैकी चिवडा केलाय. आणू थोडासा टेस्ट कर. बस. ये बस. तू मोनिकाची कॉलेजमधली फ्रेंड का? हो काकी, आम्ही बॅचमेट. अगं बाई, म्हणजे अभ्यास वगैरे एकत्र? हो, अभ्यास आम्ही एकत्र करायचो आणि त्याचबरोबर आम्ही मजा पण खूप करायचो बरं का. म्हणजे यु नो आंटी, त्यावेळेस मोनिका म्हणजे कॉलेजमध्ये सर्वात हॉट. आंटी म्हणजे कसं आहे, त्यावेळेस मोनिका कॉलेजमध्ये एकदम सॉलिड दिसत होती ना आणि कॉलेजमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती. तू कुठे असतेस? नाही म्हणजे मोनिकाच्या मैत्रिणी आमच्या घरी येऊन गेलेल्या आहेत, पण तुझी गाठ नाही पडली कधी. आंटी मी US ला असते. त्या सगळ्या तिच्या नंतरच्या मैत्रिणी. आम्ही दोघी खूप आधीपासूनच मैत्रिणी आहोत. म्हणजे तिला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे आणि मला पण तिच्याबद्दल. अगं बाई, हो का? मग आम्हाला पण सांग ना. हा काय? तुझ्या मैत्रिणीबद्दल. गंमत केली ग. खा. आंटी, चिवडा एकदम सॉलिड झालाय बरं का. म्हणजे मला एवढं छान वाटलं काकी तुम्ही मला सर्व केलं ना. कारण मी US मध्ये राहते ना, तर सगळी कामं माझी मलाच करावी लागतात. मोनिका मात्र नेहमी म्हणायची की तिला घरातली कामं करायला अजिबात आवडत नाही. सो ती कधी फॉरेन मध्ये सेटलच नाही होणार. कॉलेजमध्ये खूप धमाल करत असाल ना तुम्ही. मजा म्हणजे नुसती धमाल करायचो आम्ही. अँड यु नो, आम्हाला पबमध्ये जायला खूप. माहितीये मला. डिस्को ना? ओ आंटी, यू आर सो क्यूट. हो, डिस्कोच म्हणा. आम्हाला दोघींना डिस्कोला जायला खूप आवडायचं. म्हणजे आम्ही खूप डान्स करायचो, मजा करायचो, यु नो. आणि बरेच सिक्रेट्स पण शेअर करत असाल नाही. ऑफकोर्स, आम्हाला एकमेकींच्या सगळ्या सिक्रेट्स माहिती. आणि मोनिका ना नेहमी मला घाबरायची. म्हणजे मी खूप बडबड करते ना, मला बडबड करायला खूप आवडतं. सो ती मला नेहमी सांगायची की प्लीज जरा शांत हो. पण मी नाही, मी आपली बोलतच जायचे. एनिवे, मला ना आता लेट होतोय आंटी. आय शुड गो. आणि तसं पण मोना शॉपिंगला गेलीये, म्हणजे आय एम शुअर की शी इज नॉट कमिंग नाव. अरे काकू, मी तुम्हाला गिफ्ट द्यायचं विसरलेच. अगं कशाला? हे बघा, हे तुमच्यासाठी गिफ्ट. प्लीज प्लीज घ्या ना. अगं मी माझ्यासोबत नेहमी ही गिफ्ट ठेवत असते. मला खूप आवडतं गिफ्ट द्यायला. थँक्यू. ओके, मग येते मी. हा, ओके, बाय. बाय. गोड आहे ना मुलगी? हो, मोनिकाची मैत्रीण असून सुद्धा. हा? ए सॉरी. अगं बाई मोनिका, ए बाळा, मी ना तुला कधी मराठी पेपर, मराठी पुस्तकं, मराठी लेख वाचताना कधीच पाहिलं नाही. तुझ्यासाठी मुद्दाम हे घेऊन आले बघ. वाच हे. हो. चल निघते. काही नाही आजी, बघा ना किती हँडसम आहेत ना सगळे. अरे देवा 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 देवा. काय ग बाई, तुझा अगदीच वेळ जात नाहीये तेव्हा हे सगळं केलंयस. अशा वेळेला ना चांगले लेख वाचावे, चांगली पुस्तकं वाचावी, कानावर चांगलं चांगलं ऐकावं. बाळाला चांगलं असतं ते. नाही ते एक काम कर, माझ्या खोलीत येत जा. मी तुला सगळं वाचून दाखवीन, समजून सांगेन. नाही आजी, वेळ घालवायला हे सगळं नाही केलंय मी, माझ्या बाळासाठी केलंय. आजी, माझी खूप इच्छा आहे की माझं बाळ ना ह्यांच्यासारखं व्हावं. फेमस, फिट, हँडसम. अगं बाई, मग विक्रांतचा फोटो लावायचा. तो अगदी वर्ल्ड फेमस नसेल, पण त्याच्या क्षेत्रामध्ये तरी फेमस आहे की नाही. ऑफकोर्स आजी, म्हणजे
तुमचा नातू आहे, तुम्हाला त्याच्यात काही कमी दिसणारच नाही. विक्रांत मला दिसतातच कुठे आजी, सारखे हॉस्पिटलला पळत असतात. त्यांचा फोटो लावून काय करू मी? म्हणून ग डॉक्टरची बायको आहे ना तू, मग तुला लग्न करताना कळलं नव्हतं का? आपला नवरा डॉक्टर आहे, त्याला सारखं पेशंटच्या मागे पळावं लागणार, आपल्या वाट्याला थोडा कमीच येईल नवरा. पण मी तुला एक सांगते, तू बाई जगातल्या कोणाचेही फोटो लाव, शेवटी बाळ होणार आमच्या विक्रांतसारखं. हो, बरोबरच आहे तुमचं. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला बसायला सांगितलं नाही. प्लीज बसा ना. नाही 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 नाही, हे फोटो बघून मला बसवणारच नाही. कारण काय आहे, असल्या दिवसामध्ये दुसरं काही बघत बसण्यापेक्षा चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, ज्ञान वाढवावं, बाळासाठी चांगलं असतं. हा, वाच. हो. बरं, मी यातलं काही वाचून दाखवू का तुला? नाही नाही, म्हणजे दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. पण मी नंतर वाचेन ना, नक्की. नक्की वाचशील ना? बर. काय ग, काय हा फोटो लावलायस? काय याच्यात तू बघतेस का? आजी ऍक्च्युली हा फोटो मी, तुला आवडला, तू लावला, असू दे, नाही बोलणार. हा? तू बघत बस, येते मी. अगो बाई, अगं तू इथे आहेस होय? मी सगळ्या घरभर शोधलं, नाही म्हणजे मार्केटहून आल्यापासून तू दिसलीच नाहीस. मला जरा शांत बसायचं होतं आणि खाली शिफ्ट झाल्यापासून वरती आलेच नाही ना, म्हणून आले. नाही खरंच आहे, पण आता बरं वाटतंय ना, म्हणजे शांत वाटतंय ना. अगं हो, तुझी ती मैत्रीण किती गोड आहे ग. कोण माझी मैत्रीण? अगं रिचा, किती बडबडी आहे ग ती. मी आणि गीतानी खूप गप्पा मारल्या तिच्याशी. रिचा इथे आली होती? हो का ग? नाही नाही, वेडीच आहे ती. मला कळवलं सुद्धा नाही की ती इकडे येणार आहे. अगं तेच ना, तिला सरप्राईज द्यायचं होतं तुला. काय सरप्राईज द्यायचं होतं देव जाणे. नाही नाही, काही नाही. तुला माहितीये, जाताना तिने मला आणि गीताला गिफ्ट सुद्धा दिलं. ओ, काय 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 सांगितलं तिने? तुमच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल, अभ्यास, मित्रमैत्रिणी, सगळं सिक्रेट सुद्धा. आई, तुम्ही तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष नका देऊ. ती काही बोलते आणि बोलताना ती शांतच बसत नाही. हो, मला नाही तसं वाटलं. मला उलट तिचा मोकळा असा गडगडून बोलणारा स्वभाव खूप आवडला. झालं का दूध पिऊन? हा, मी खाली चालली आहे ना, ठेवते. मूर्ख आहे रिचा. आय जस्ट होप ती काही पचकली नाही. म्हणजे आईंच्या बोलण्यावरनं मला तसं वाटलं तरी नाही.